महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. डोंबिवली पश्चिम येथील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं भाविकांनी इथे गणेश मूर्तींची बुकिंग केली होती. मात्र जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्यामुळे मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती मिळाली आहे. मूर्तिकार पळून गेल्यानं गणेश भक्तांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली. अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकलेत. दरम्यान गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात आवाज उठवला असून संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जाते. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. काय तुम्ही पण ऑर्डर केली आहे का मूर्ती? ऑर्डर केली आहे. पूर्ण 5,500ची मूर्ती बोलला आम्ही. पूर्ण 3,500 रुपये दिले त्याला 1 महिन्यापासून सांगतो आम्ही. गेल्या महिन्यात 14 तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती 27 तारीख बोलला आधी. नंतर बोलला की तुम्ही 15 तारखेला या. आता आम्ही 4 दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल होईल होईल. काय होत नाही त्याची मूर्ती. काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले? सगळे दिलेत पैसे, सगळे पेड केलेत पैसे. काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ आहे. इथे पण सर्व पेड केलेले होते. सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहे. फोन कोण उचलत नाहीये. पैसे महिना झाला आमची. काय कधी बुकिंग ऍडव्हान्स पैसे वगैरे दिलेले होते? 500 रुपये दिलेले आम्ही ऍडव्हान्स मध्ये. हां. आता काय आम्ही गेल्या 1 हप्त्यापासून येत होतो. आमचं स्टोनचं काम बाकी होतं. म्हणजे स्टोनचे पैसे वगैरे नव्हते लावले, ते कॉम्प्लिमेंटरी देणार होते. अच्छा. पण एकदा आम्ही 2दा आलो तर ते बंद होतं. आता उद्या गणेश स्थापना आहे, मग काय करणार आहे तुम्ही? कसं? तेच आता आम्हाला कसं इथे काही लोकांनी बुक केलेल्या नेल्यात ऑलरेडी मूर्त्या. आमची पण बुक होती आणि काही लोकांच्या आता बुक गेलेल्या आपल्याला पण घेऊन जाणं बरं नाही वाटत. ते लोक आले तर आता आम्ही दुसरीकडे बघतो, नाही तर मग काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल. पण या प्रकारे पळून जाणं काय योग्य वाटतं का? आता काय त्यांचे प्रॉब्लेम असतील, आपल्याला पण नाही माहिती काय झालेलं नक्की कसं काय ते. त्यामुळे काय सांगू नाही शकत. मूर्ती बुकिंग केली होती, कधी केली होती ती? आम्ही 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून. आणि काल आलेलो मी संध्याकाळी. मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती, आणि हा गायब झाला. आता तुम्ही इथे आलात, काय माहिती मिळाली? मला व्हॉट्सअप वरती भेटली माहिती. काय माहिती? नेमकं काय माहिती मिळाली? व्हॉट्सअप वरती माहिती भेटली. मला फोन केलाय की नाही, बोलतो इथला मालक बोलतो फरार झालाय. आता तुम्ही काय करणार उद्या? आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय. झालेलं आहे नेमकं? हा मोठीच आता काय काय काहीच माहित नव्हतं कुठे काय. ते सकाळी फोन आला तर फक्त बघायला आलो, तो फक्त कोणच नाही गेटवर. सर्व पळून गेले. फोन पण नाही कोणाची, काय लागत पण नाही. आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे इथे घेऊन सारे निघून गेले जे कोण आले. काय इकडे माहिती दे, म्हणजे कामगार वगैरे काय नाही कोण? आता तर नाहीये कोण, काहीच नाही दिसतंय का? कोणच नाही. सर्व ओपनच आहे. बघा ना तुमच्या समोरच ओपनच आहे. तुमची पण मूर्ती आहे का? ऍडव्हान्स वगैरह सगळे दिलेले आहे तुम्ही? इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा. आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.